इतक्या दिवस फक्त इंधनाच्या दरात वाढ होत होती, पण आता ही दरवाढ थेट तुमच्या खाण्यावर येऊन पोहोचली। कारण पाव आणि ब्रेडच्या किमतीत मोठी दरवाढ झाली। नेमके कितीनी वाढले दर सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। आधी सीएनजीचे दर वाढले, मग पेट्रोल, डिझेल, सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले होते। पण आता मुंबईत थेट ब्रेड आणि बेकरी उत्पादनांचे दर तब्बल 5 रुपयांनी वाढले आहेत। 16 मे पासून ही नवी दरवाढ लागू झाली। आंतरराष्ट्रीय तणावामुळे वाहतूक खर्च वाढलाय, ब्रेड पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी प्लास्टिक पावडर महाग झाली आणि रुपया घसरल्यामुळे उत्पादकांचा खर्च वाढला आहे। लोक मोठ्या प्रमाणावर नाश्त्यासाठी ब्रेड, पाव, सँडविच, वडापाव आणि इतर पदार्थांवर अवलंबून असतात। त्यामुळे या दरवाढीचा लोकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। यामुळे आता पाव आणि सँडविच ब्रेड 40 ऐवजी 45 रुपयांना, तर होल व्हीट ब्रेड 60 रुपयांना मिळणार आहे। इतकंच नाही तर व्हाईट ब्रेड आणि लहान ब्राऊन ब्रेडचे दरही वाढले आहेत। ब्रेड महाग झाल्यामुळे मुंबईकरांचा आवडता वडापाव, सँडविच आणि मिसळपाव सुद्धा आता महाग होणार आहे। एकूणच काय तर सर्वसामान्यांचं बजेट आता पूर्णपणे कोलमडणार आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि घरच्यांना शेअर करा आणि अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।